मला आश्चर्य वाटलं, आज आशिष शेलारजी येऊन गेले, त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी म्हणजे असत्य किती बोलावं, किती ढोंग करावं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी। मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते बोलतात, त्यांना कुठल्याही तऱ्हेचा नैतिक अधिकार आहे का, हा प्रश्न मूलभूत आता आम्ही त्या ठिकाणी विचारतोय। मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी याचिका दाखल केली होती? भारतीय जनता पक्षाचाच पदाधिकारी असलेल्या आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची संघटना आहे ती सेव्ह मेरिट सेव्ह नेशन। म्हणजे एके ठिकाणी दाखवायचं की मराठा आरक्षणाच्या आम्ही बाजूला आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याच कार्यकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठवायचं आणि मराठा आरक्षणाला विरोध करायला पाठवायचा। हा पाठीत खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। अशाच पद्धतीचा पाठीत खंजीर जो आहे तो ओबीसींच्या प्रश्नाबद्दल त्यांनी त्या ठिकाणी रोवला, खुपसला। ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये कोण गेला तर तो देखील भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी होता। ही यांची प्रवृत्ती, कारण आरक्षणाला मूलभूतरित्या त्यांचा विरोध आहे। हे दिखाव्याचे त्या ठिकाणी नकराश्रू ते लोक ढाळत राहतील। छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याबद्दल ते म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात आसू आले आणि ह्यांच्या त्या ठिकाणी पोटात गोळा आला। अरे मराठा आरक्षणाचा विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्षानंच केलं आणि कुठल्या तोंडाने छत्रपती संभाजी महाराजांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले ते? त्या छत्रपती संभाजी महाराजांना संसदेमध्ये बोलू देखील दिलं नाही। संसदेमध्ये बोलण्यासाठी किती त्या ठिकाणी ते प्रयत्न करत होते, त्यांचा आवाज दाबला जात होता। कोण दाबत होतं? मोदी सरकार दाबत होतं। आणि त्यावेळेला महाविकास आघाडी त्यांच्या बाजूला ठामपणे उभी होती आणि त्यांना सांगितलं हे बोलायला दिलं पाहिजे। ही वस्तुस्थिती आहे। नरेंद्र मोदीजींनी किती त्यांना पत्र पाठवली संभाजी महाराजांनी, तरी त्यांना भेट दिली का? औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जसं मागच्या लाईनीमध्ये उभं केलं होतं, तसंच या आधुनिक औरंगजेब जे सरकार आहे त्याच्या दरबारामध्ये छत्रपतींच्या या वंशजांना मागे उभं केलं जातं। ही वस्तुस्थिती आहे। आणि त्या सभेचे त्यांच्या त्या ठिकाणी बैठकीचे फोटो सगळीकडे आहेत। हे छत्रपती संभाजी महाराजांचीच व्यथा नाही, छत्रपती उदयनराजेंची देखील तीच व्यथा आहे। मागच्या लाईनमध्ये त्यांना उभं केलं जात आहे, सरळ सरळ अवमान केला जातोय छत्रपतींच्या वंशाचा। आणि आज हे नकराश्रू ढाळून भारतीय जनता पक्षाचे नेते आम्हाला दाखवतात जनता काही खुळी नाही आहे, हे जनता सगळं पाहते। आणि म्हणूनच या कोल्हापूरच्या नगरीमध्ये जनतेसमोर कोणते प्रश्न आहेत, ते केवळ कोल्हापूरचे संबंधित प्रश्न नाही आहेत। आज देशासमोरचे जे प्रश्न आहेत ते देखील या निवडणुकीमध्ये जनतेसमोर आहेत। लोकशाहीचा गळा कसा आवळला जातोय, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कसे कुटील कारस्थानं रचले जात आहेत, कशा तऱ्हेचं बदनामीचं षडयंत्र त्या ठिकाणी केलं जातंय, ही कोल्हापूरची जनता पाहत नाही असं नाही आहे, हे पाहते। कशा तऱ्हेनं तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय। सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्यात प्रमुख न्यायाधीशांनी या बाबतीमध्ये कालच वक्तव्य केलंय की तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो। चंद्रकांत पाटील जे असतील किंवा ते किरीट सोमय्या असतील, 3 दिवसानं कुठली कारवाई होणार ते आधी सांगतात। हे लागेबांधे कोणाला कळत नाहीत असं नाहीये। कशा पद्धतीनं टार्गेट करून विरोधकांचा आवाज बंद करावा हा त्यामागचा उद्देश आहे। अरे जर हिम्मत असेल तर समोरासमोर या ना, लोकशाहीच्या मार्गाने करा। या देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित करायचा प्रयत्न तुम्ही करतात। या जनतेनं प्रचंड त्याग करून, करोडो लोकांनी आयुष्याचं बलिदान करून हे स्वातंत्र्य मिळवलं, ही लोकशाही प्रस्थापित केली आहे। तुमच्यासारख्या फुटकळ लोकांना कुठल्याही तऱ्हेच्या तपास यंत्रणा लावा, परंतु ही लोकशाही उद्ध्वस्त करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि आता तर पुढचंच पाऊल गेलेलं आहे की ईडीच्या धमक्या या जनतेला द्यायला लागल्यात ते। म्हणजे ही कुठली प्रवृत्ती आली?
पुरोगामी महाराष्ट्राचा हा विचार आहे का? महाराष्ट्र जो लोकशाही संपूर्ण देशाला आदर्श निर्माण करून देणारा राज्य, त्या राज्यामध्ये अशा तऱ्हेच्या धमक्या जनतेला दिल्या जातात. दुसरीकडे इथले उमेदवार जे आता भारतीय जनता पक्षाचे आहेत ते तर महाभाग आहेत, म्हणतात पायताणाने हाणीन. म्हणजे आता जनतेला ओळखून घेण्याची वेळ आलेली आहे की यापुढे जर चुकीचा निर्णय तुम्ही घेतलात तर या उमेदवाराच्या समोर जाताना हेल्मेट घालून जावं लागेल. कारण काम तर ते करणार नाहीत आणि काम काय काय केलं की नाही हा विचारायचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी देणार देखील नाहीत. पायताण हातात असेल म्हणजे जनतेचे सेवक, नरेंद्र मोदीजी जनतेचे सेवक म्हणतात, मी प्रधान सेवक आहे आणि इथले त्यांचे प्रतिनिधी पायताण हाती घेऊन चालतात. दुसरीकडे ह्याच जनतेला पुढच्या कालावधीमध्ये पासबुक लपवून घेऊन जावं लागेल की चंद्रकांत पाटील बघतील बाबा. त्यामुळे ही अत्यंत खालच्या दर्जाची भाषा, खालच्या दर्जाचं असं तऱ्हेचं वर्तणूक, म्हणजे विरोधकांना धमक्या द्यायच्या, जनतेला देखील धमक्या देईपर्यंत यांची मजल गेलेली आहे. याचा निकरानं विरोध करण्याची वेळ आलेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की कोल्हापूरची जनता याचा निकरानं विरोध करेल, कारण ही जबाबदारी त्यांनी अगोदर देखील पार पाडलेली आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.